की आपल्या नखात जर घाण साचली तर काय होतं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया साचतात. बॅक्टेरिया म्हणजे काय, अनेक प्रकारचे जीवाणू. यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. सांगा बरं आपले कुठले कुठले आजार होतात बरं? आपल्या तोंडात काही जंतू गेले, नाकात काही जंतू जर पोटात गेले तर काय काय आजार होऊ शकतो बरं आपल्याला? पोट दुखतं अगदी बरोबर. आणखी काय होतं, अजून काय होऊ शकतो? ताप येतो, सर्दी होते, डोकं दुखतं, सर्दी होते, बरोबर की नाही? म्हणजे अनेक. आता होतं काय, ही कचराकुंडी जर भरली तर आपल्याला आबा असेल किंवा बहुतात्या असेल अजून सांगावं लागतं की आमची कचराकुंडी भरली, हिला घेऊन काय करा, जाऊन पटकन खाली करून या. तसं याचं नाही आहे. हिला सेन्सर आहे, ही ऑटोमॅटिक आहे सगळी सगळी कचराकुंडी. आता बघा हिला मी ऑन करतो, आता ती ऑन झाली, बरोबर आहे की नाही? आणि समजा आपण हिला आपल्या घरामध्ये ठेवलं असं, हे लक्षामध्ये. आता मी कचरा घेतला समजा असं, आता घेऊन गेलो असं, झाकण उघडचं झालं, आपण कचरा टाकून दिला आपला असा, ते बंद होऊन गेला. आपण पुन्हा असं वाटलं कचरा निर्माण झाला, पुन्हा कचरा समोर नेला, उघडली, पुन्हा आपण याच्यामध्ये कचरा टाकू शकतो. हे लक्षामध्ये. म्हणजे अशा प्रकारे ही ऑटोमॅटिक बंद होते. आपण बंद केली किती नाही, आपण फक्त एखादा सुटलीत कचरा भरला, समोर पकडला, ते उघडते आणि टाकून देतो. हे लक्षामध्ये. म्हणजे ऑटोमॅटिक झाकण बंद होतं. झाकण बंद झाल्यामुळे त्याच्यावर माशा बसत नाही, बरोबर की नाही? कारण उडणाऱ्या माशा आपल्या घरात येतात, आपण जे खाद्यपदार्थ खातो त्याच्यावरती बसतात त्या माशा, बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. अशा प्रकारचे आजार, अशा प्रकारचा आपण डस्टबिन वापरला तर आपल्या घरामध्ये होणार नाही. नुसतं हा डस्टबिन कुठं कुठं वापरणार मग तुम्ही? घरात आणखी कुठं वापरशाल बरोबर? शाळेमध्ये वापरू शकतो, अगदी बरोबर. बस स्टँडवर वापरू शकतो, अजून रेल्वे स्टेशनवरती वापरू शकतो, अजून विमानतळावर वापरू शकतो, आणखी दवाखान्यात वापरू शकतो, अगदी बरोबर आहे. कारण दवाखान्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रसायन वगैरे असतात, आहे की नाही? मग तो जर कचरा याच्यामध्ये आपण टाकला तर व्यवस्थित राहतो, झाकलेला राहतो. आणि मग काय होतं, ही कचराकुंडी भरली, हिला एक बजर असते, एक आवाज येतो याच्यामध्ये. तर आवाज आला की समजतं कचराकुंडी भरलेली आहे. आणि मग तिथले जे कर्मचारी असतात, तर शाळेचे सेवक असतील, हॉस्पिटलचे कर्मचारी असतील किंवा विमानतळाचे कर्मचारी असतात, ते येतात आणि मग या कचराकुंडीला काय करतात, उचलून घेऊन जातात. तुम्हाला एक झाकण असतं वरती असं लॉक करतात, असं झाकण उघडणार आहे चोलं. आणि मग हा याच्यामध्ये जमा झाला कचरा तर बरोबर काय करणार, बाहेर काढून पुढे तो नेऊन टाकणार आणि पुन्हा दुसरीकडून तो बंद करणार. म्हणजे अशा प्रकारे हिला आपण काय म्हणतो, तर काय आहे मग ही स्मार्ट डस्टबिन. म्हणजे एक हुशार असा डस्टबिन आहे, एक प्रकारचा रोबोटच आहे, एक छोटासा, एक चांगलं काम करतो. हे लक्षामध्ये. अशा प्रकारचं डस्टबिन. याला जे सेन्सर वापरलेलं आहे ना, हे उघडायचं बंद व्हायचं. तुम्ही कधी मॉलमध्ये गेले का, लिफ्टमध्ये बसले कधी, बरोबर की नाही? मग आपण बघा लिफ्टमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो दरवाजा आपण उघडतो. आपण जोपर्यंत दरवाजा उभा होतो तोपर्यंत दरवाजा बंद होतो का? नाही. तसं याचं पण आहे बघा. म्हणजे हा उघडला, एक लक्षामध्ये, आता बंद होणार. म्हणजे आपण अडकून पडत नाही. ती सिस्टीम याच्यामध्ये वापरली. याच्यामध्ये सेन्सर आहे की ते काय करतं, आपल्या हाताला स्कॅन करतो. एक लक्षामध्ये, हाताला स्कॅन केल्यामुळे बरोबर हा दरवाजा उघडला जातो आणि आपलं काम सोडतो. एक लक्षामध्ये. ओके, तुम्ही याचा प्रयोग करू शकता. मी तुमच्या ठेवून देईल.